बघा मित्रांनो, इतके कांदे झाले तर लाल जरत मोठा मोठाले कांदे इथं. ना काय दर चालू आहे कांद्याचा? कांदा दर काय माहित नाही, पण सावली करून आणि कांदे कापू एवढंच कांदे विरून जातात. भाडं निघत नाही असं मला वाटायला यावर. तर बघा मित्रांनो, इतके हालत चालू शेतकऱ्याचे. तर बघा तिकडे कांदे काढत चालू इथं, एवढ्या उन्हामध्ये काम करतात. दाखवा कांदे, दाखवा तुम्ही. बघा कांदे किती प्युअर आहेत बघा. हे बघा आपल्या इकडे शेतकरी किती काम करतात. लेकरं सुद्धा उन्हामध्ये काम करते तिथं. एवढ्या कामात, एवढ्या उन्हामध्ये काम करून दुखणं येत नाही का? आम्हाला नाही बाबा दुखणं येत. हा, सवय उन्हात पोटाला लागतंय म्हणून काम करावं लागतंय उन्हात अनात. सोया तुला काय बोलायचं का? आणि अरे काय रे, श्रीमंताच्या मायला बरोबर इथं खात्यात आहेत आमचं हे असलं. बघा लाल कांदे तर कोणा खाय तर असली तुला काहीतरी दर द्या ना तरी मला. 10 रुपयानं येते, 10-15 तरी नाही होत. हे घाम बघा, घाम. शेतकऱ्याची वाट लागली सगळी. दाखव रे कांदा बघलू. हे बघा कांदा, हे एक एक हातात बसतो काय टोपल्यात बघा का. हे लाल सर कांदे तर मित्रांनो, शेतकऱ्याला एवढंच वाटतंय आपल्या जे काय माल असेल त्याला दर मिळावा. खरं का ना? आम्ही काय असा काय 1-2 लाख रुपये भाव मागत नाहीत. फक्त कमीत कमी कांद्याला 20 रुपये भाव भेटावा, 15 ते 20 रुपये. आता काय चाललंय सोलापूरला 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये. त्यात काय होणार आहे? गाडी भाडं 3 रुपये किलो भाडं, पुन्हा आडत हमाल. आणि ह्याच्यातच 4 महिने कष्ट केले तर वायाला असंच जातंय. ते काय उरत नाही, काही फुकटमध्ये कष्ट करायचे. बघा मित्रांनो, कांद्यात काय हे बी नाही, कांदे असले प्युअर आहेत.
कसा आहे माल? किती घाम आला मित्रांनो उन्हात काम करू. घरगुती वापरासाठी नंबर 1 माल. बघा हे तर सॅम्पल आहे आणि तिकडे बघायला मटक आहे.